सपोज तुम्ही फास्टेस्ट फिंगर फर्स्ट जिंकून हॉट सीटवर बसला आहात. आता तुमच्यासमोर 15 प्रश्न आहे, ज्याचं बरोबर उत्तर देऊन तुम्ही प्राइज मनी सोबत उमरा आणि हजचे 2 तिकीट आणि एक घर जिंकू शकता. पण यात एक प्रॉब्लेम आहे की तुम्हाला इस्लाम धर्माबद्दल सगळं माहीत असलं पाहिजे, नाहीतर तुम्ही पहिल्या प्रश्नातच गेममधून बाहेर. अशी रियालिटी शो आहे पाकिस्तानची अलिफ लाम मिम, जी कौन बनेगा करोडपतीची डिट्टो कॉपी आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण असेच पाकिस्तानी टीव्ही सिरियल पाहणार आहोत जे इंडियन टीव्ही सिरियलची कार्बन कॉपी आहे, जसे की साराभाई वर्सेस साराभाई, कपिल शर्मा शो. इनफॅक्ट काही पाकिस्तानी शो तर बॉलिवूडची कॉपी आहे. पण असं का? आज पाकिस्तानी सिरियल ऑलमोस्ट वर्ल्ड फेमस आहेत, तर मग पाकिस्तानी टीव्ही मेकर्स भारतातून कॉपी का करतात? तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. कोई नहीं अपना. एक ॲम्बिशियस कपल लग्न करतात आणि त्यांना एक हस्तखेळतं बाळ होतं. हळूहळू त्या बाळाच्या आईला जाणवतं की ती स्वतःचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही. मग ती नाईलाजाने स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या पती आणि मुलाला सोडून देते. काही वर्षांनी ती सक्सेसफुल वुमन बनते, पण तिला आता घरच्यांची आठवण येते, आपल्या मुलाची आठवण येते. पण आपल्या पतीमुळे ती आपल्या मुलाला भेटू शकत नाही. शेवटी तिला न राहून कोर्टची पायरी चढावी लागते. गेस करू शकता ही कुठल्या मूवीची स्टोरी आहे? राईट, अकेले हम अकेले तुम. आणि हीच डिट्टो स्टोरीला सिरियलचं रूप देऊन पाकिस्तानची टीव्ही सिरियल तयार झाली, जिचं नाव आहे कोई नहीं अपना. यासारखी अशीच एक सिरियल आहे मोहब्बत तुझे अलविदा, ज्यामध्ये एक पत्नी पैशासाठी आपली पतीला विकते, जसं जुदाईमध्ये श्रीदेवीने अनिल कपूरला विकलं होतं. म्हणजे ही सिरियल सुद्धा जुदाई फिल्मची कॉपीच आहे. साराभाई जोर गरम. एक दिवस साराभाई वर्सेस साराभाईचे रायटर प्रोड्युसर आपल्या फोनवर एक सीन पाहत होते. त्या सीनमध्ये ऍक्टर तर वेगळे होते, पण बॅकग्राऊंड, स्टोरी लाईन, अगदी डायलॉग सुद्धा साराभाई वर्सेस साराभाईचेच होते. वैसे तुम इतनी देर से अखबार क्यों घुरे जा रही हो? हाँ ये देखिए, मैंने इनकी गुमशुदगी का इश्तिहार छपवाया है सिंधी अखबार में. अखबार पढ़ रही हूँ. इश्तिहार? साहिल वापस आ जाए ना, इसलिए मैंने इश्तिहार छपवा है. तामिल न्यूज़पेपर में. मामा, अगर मेरा नवाब शाह में कॉन्सर्ट नहीं होता ना, मैं आपकी बर्थडे पे जरूर होता. नो नो बेटा नो, ये कॉन्सर्ट नहीं छोड़ना. अगर कल मेरा पूना में शो नहीं होता तो मैं तुम्हारा बर्थडे कभी मिस नहीं करता. नो नो नो, द शो मस्ट गो ऑन. तुम्हें पुणे जाना ही चाहिए. हे कॉपीचं प्रकरण आतिश कपाड यांना अजिबात आवडलं नाही. त्यांचं म्हणणं होतं की इन्स्पिरेशन आणि डिट्टो कॉपी यामध्ये खूप फरक असतो. जसं खिचडी सिरियलनी बरेच मेकर्स इन्स्पायर झाले आणि त्यांनी तसा प्रयत्न सुद्धा केला. पण या कॉपीड सिरियलमध्ये प्रॉब्लेम हाच होता की ते साराभाई वर्सेस साराभाईच्या इलॉजिकल कॅरेक्टर मागचं लॉजिकच समजू शकले नाही. जशी ही न्यूज व्हायरल झाली तसे या सिरियलची भूमिका करणारे राजेश कुमार सुद्धा रागवले. त्यांचं म्हणणं होते की शोला सर्कस बनवून टाकलंय. मला वाटत नाही की अशा क्लासिक शोना रिक्रिएट करता येईल. आम्हाला त्यांना पब्लिसिटी द्यायची नाहीये, पण हे खरंच ॲक्सेप्टेबल नाहीये. हा सेम प्रकार कपिल शर्मा शो बाबत सुद्धा घडला. कारण एक पाकिस्तानी सिरियल होता, त्याचा सेट आणि त्याचा अँकर बघून लोकांना कपिल शर्मा शोची आठवण झाली. पण प्रत्यक्षात जर पाहिलं तर हा शो कपिल शर्मा शोच्या आधी आलाय, जो की एका हॉलिवूड शोची कॉपी आहे. नूर उल एन. एका बाजूला आहे बॉलिवूड रोमॅन्टिक ड्रामा फिल्म सातिया आणि दुसऱ्या बाजूला आहे पाकिस्तानी टीव्ही सिरियल नूर उल इन. इथे तर स्टोरी लाईन पासून सीन पर्यंत सगळं कॉपी केलंय. जसं सातियामध्ये विवेक आणि राणी एकमेकांवर प्रेम करतात, मग गुपचूप घरच्यांना न सांगता लग्न करतात. अगदी तसंच नूर उल एन मध्ये आहे. पण स्ट्रॉंग ॲक्टर, चांगली कॉन्सेप्ट आणि चांगली स्टोरी लाईन असून सुद्धा हा शो प्रेक्षकांना फारसा आवडला नाही. कारण काही गोष्टी फक्त सिनेमामध्येच चांगल्या वाटतात. जेव्हा त्या सिनेमाचं सिरियलमध्ये कन्व्हर्जन होतं तेव्हा ती कथा लांबली जाते, खेचली जाते आणि ती एक्साइटमेंटच राहत नाही. सेम असाच किस्सा नाजो सिरियल बरोबर झाला. ही स्टोरी एका मुलीवर होती जी मेंटली चॅलेंज्ड आहे आणि तिचे रिलेटिव्ह तिच्या या परिस्थितीचा गैरफायदा घेतात. सेम ॲज बर्फी फिल्म. कारण हे नाजोचा कॅरेक्टर पाकिस्तानी मेकर्सनी बर्फीच्या झिलमिल कॅरेक्टरवरून उचललं होतं. आता येतो मुख्य प्रश्न की पाकिस्तान सिरियल्स इंडियावरून कॉपी का करतात? तर त्याचं उत्तर आहे लॉलीवूड. तुम्हाला सर्वांना माहिती असेल की जसं आपल्याकडे बॉलिवूड आहे तसं पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीला लॉलीवूड म्हणतात. पण या लॉलीवूडची अवस्था काय आहे हे आपण सर्वांनाच माहिती आहे. पण पाकिस्तानी सिरियल मात्र जगभर फेमस आहे. म्हणूनच जे मेकर्स बॉलिवूड सारख्या मूवीज लॉलीवूडमध्ये बनवू शकत नाही, तेच मेकर्स या बॉलिवूड कॉन्सेप्ट घेऊन सिरियल बनवण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी ती चालते तर कधी कधी ती फेल होते. पण असं नाही की सर्वच पाकिस्तानी सिरियल इंडियन टीव्ही शोची कॉपी आहे. अशा कितीतरी पाकिस्तानी टीव्ही सिरियल आहेत ते जगभरात फेमस आहे आणि या पाकिस्तानी सिरियल समोर आपल्या टीव्ही सिरियल क्रिंज वाटतात. आता असं का, यावर आम्ही एक डिटेल व्हिडिओ बनवलाय, त्याला आपण स्क्रीनवर क्लिक करून पाहू शकता. पण पाहायच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही पुन्हा येऊ एक नवीन इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन. तोपर्यंत मंडळ आभारी आहे.